नमस्कार सगळ्यांना. माझं नाव आहे श्रेया. मी बरेच दिवस ब्लॉग टाकला नव्हता, तर म्हटलं चला आज एक दिवस शूट करूया थोडंसं तरी. तर 2-3 दिवसांनी आज मी ब्लॉग टाकत आहे. तर इथे मी जेवणाची तयारी केली होती. सर्व जेवण मी शाकाहारीच केलं होतं. कोबीची भाजी केली होती, त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकून साध्या सिंपल पद्धतीमध्ये. नंतर मग वांगी अशी फ्राय करायला ठेवली होती, तिखट मीठ वगैरे लावून त्याला मस्तपैकी. बाहेर जायचं होतं, म्हणजे ह्याचं कारण असं होतं की माझ्या मुलग्याची तब्येत थोडी बरी नसते. रिपोर्ट वगैरे करायचे होते डॉक्टरांनी सांगितलेले. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोलले असेल कदाचित. रिपोर्ट वगैरे केल्यानंतर आम्ही चेक केले, डॉक्टरला दाखवलेले. रिपोर्ट सगळे नॉर्मलच होते. तर इश्यू असा होता की ॲसिडिटी वगैरे होते. मुलं काही खाऊ वगैरे बाहेरचं खातात, त्याच्यामुळे जरा असं पोट दुखत होतं त्याचं बरेच दिवस. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. नंतर मग असं ब्रेड केली, तिला दुधातले ब्रेड हवे होते. येतानाच मी सर्व सामान घेऊन आली होती, कारण आमच्या इथे जवळ काही जास्त असे मिळत नाही. आणि मग त्याला ब्रेड पिझ्झा केला, तर खूपच आवडला साध्या सिंपलमध्ये. आणि हो, दुसऱ्या दिवशी सकाळी मग मी डोसे केले होते आणि आमची चालली होती तयारी इथे. तर मी आईकडे गेली होती, देवदिवाळी होती म्हणून. माझ्या 2 भावाच्या मुली आहेत. आईकडे गेली होती देवदिवाळीला. बघू शकता खूप मोठी फॅमिली आहे माझी. हे माझे बाबा आहेत, तो माझ्या भावाचा मुलगा मोठा, आणि हा माझा मुलगा आहे. इकडे बाजूला बघू शकता आई आहे. इथे आमची सर्व मांडणी तयार केलेली होती. देवदिवाळीची आई, वहिनी होत्या, भाऊ होता छोटा. खूप मोठी फॅमिली आहे. मग मी संध्याकाळी आले घरी. सगळं इथे आटपलेलं. आणि तुमच्याकडे होते का देवदिवाळी? तुम्ही नक्की मला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला. मग आम्ही घरी आलो.